मध्ये घेतलाय पॉवर प्ले। ओमकार नावाची चर्चा सातत्याने या देखील राहिलेली आहेत। अंडरआर्म बॉक्स या स्पर्धेमध्ये फॉर्मॅटमध्ये तोच खेळाडू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतो मिस्टर ओमकार। एक स्पर्धा नुकताच पार पडली होती आणि आता स्पर्धेमध्ये समालोचन करताना विरार क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून त्या अंतर्गत स्पर्धा होती विरार प्रीमियर लीग, त्या स्पर्धेमध्ये आपण ओमकार यांना पाहिलं होतं। अगदी त्या ऑक्शनच्या खास करून स्टेजमध्ये खूप सारी मजा त्या ऑक्शन मध्ये आपण पाहिली होती। तोच ओमकार आहे सध्या मैदानावरती। स्ट्राइक एंडला नॉन स्ट्राइक एंडला बॅट्समॅन आहेत मैदानावरती रोहित आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येत आहेत सागर। चला मॅचच्या दिशेने जाऊयात पुन्हा एकदा। सुरू होते मॅच, गोलंदाज रेडी आहेत। ओमकार पहिला बॉल घेऊन, पहिला बॉल बॅकफुटला गेलं, स्लाइस केलं, बॉलला ढकलून दिलं, सिंगल घेतली। सिंगलच्या सहाय्याने या ठिकाणी सुरुवात श्री गणेशा मैदानावरती होत असताना पाहायला मिळाला। धावसंख्या धावफलकावरती 1 रन। यावेळेचा बॉल आपण पहिला बॅकफुटला गेले, टॅप केला, बॉल हलक्या त्याने खेळून काढलेत। धावसंख्या धावफलकावरती 2। पहिला 2 चेंडूचा खेळ संपला गेला। धावसंख्या धावफलकावरती 2 धाबा। विरार क्रिकेट असोसिएशनची आपण संपूर्ण टीम जर पाहिली तर या मंडळाचं आधारस्तंभ म्हणून आपण ज्यांना नेहमी पाहिलेलं आहे, आपल्या सर्वांचे लाडके बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव आदरणीय अजूजी पाटील साहेब, त्याच्यानंतर आधारस्तंभ माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत साहेब आणि मंडळाचे अध्यक्ष मारुती परिणामकर साहेब यांना देखील आपण कालच्या दिवसामध्ये मैदानावरती पाहिलं। उपाध्यक्ष सुजितजी केसरी साहेब यांनाही आपण कालच्या दिवसामध्ये मैदानावरती पाहिलं होतं। सचिव काल ज्यांचा वाढदिवस होता ते आदरणीय जितू क्षत्रिय साहेब यांनाही आपण पाहिलं। उपसचिव राजेजी जगताप साहेब, सल्लागार म्हणून ज्याची नियुक्ती झाली ते हरिजी कदम, ओमकार पाटील, उपसल्लागार अक्षय बागवे, खजिनदार सिद्धेश राऊत, उपखजिनदार संग्राम शेडगे, सदस्य संग्राम बोलिया, भावेश मात्रे सदस्य आणि तेजस जगताप हे सर्व सदस्य काल या ठिकाणी आपल्याला उपस्थित होताना पाहायला मिळाले होते। आजही येतील, उद्या आणि परवा खास करून सभापती साहेबांचा वाढदिवस आणि वाढदिवसाच्या निमित्तानं या स्पर्धेचा अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळणार आहेत। धावसंख्या धावफलकावरती लगावली गेली 5 रन। भावा यांचं स्वागत या ठिकाणी असणार आहे। यावेळेचा बॉल क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं। 1 धाव या ठिकाणी येतात, 1 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 6। शेवटचा बॉल आहे, पॉवर प्लेचे षटक आहेत। स्ट्राइक एंडला रोहित नावामध्ये हिट आहे, रोहितला हिट करायचं आहे। कशा प्रकारे हिट करेल पाहूया पुन्हा एकदा। शेवटच्या बॉलवरती हिट नाही केलं परंतु थोडंसं डिफेन्सिव्ह पद्धतीने बॉलला स्लाइस केलंय। 1 धाव पाहायला मिळाली। 1 ओव्हरचा खेळ संपलाय, रन आहेत 7। यज्ञेश्वर पाटील सभापतीचा आहे आम्हाला आधार। नगरसेवक सदानंद दादा साथ त्याची ती खंबीर। थँक्यू। 1 षटकाचा खेळ संपला गेला, धावा धावफलकावरती 7 विदाउट लॉस। दुसरं षटक मार्गसचा पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न परंतु लाजवाब काय फिल्डिंग आहे। सुंदर क्षेत्ररक्षणाचा नजारा या ठिकाणी मात्र पेश करताना पाहायला मिळाले। जयेश यांना पण पहिला तिथे जयेश पाटील होते, क्षेत्ररक्षण खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालं। जयेश पाटील यांच्या माध्यमातून सोडून दिलाय बॉलला। अंपायर आता कॉल करतात यस डेफिनेटली वाईट बॉल। एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल। धावसंख्या धावफलकावरती लगावली गेली, संघाची धावसंख्या 8। गोलंदाज पुन्हा रेडी आहेत। फुलटच बॉल त्याला मात्र कन्वर्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू षटकारामध्ये तगदील होईल आणि या फलंदाजाला परतावं लागेल तंबूच्या दिशेने। आणखीन एका विकेटचं पतन गॉन। थँक्यू। चल आपल्या संयुक्त मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी परब काका आपण या सर्वांना सांगण्याची गरज नाही, सर्वांनी व्यासपीठावरती बसायचं आहे। आपण मंचावरती बसून मॅचचा आनंद घ्या, मंच आपल्यासाठीच आहे।
ही तुम्हाला विनंती आहे. सर्वांनी व्यासपीठावरती बसा. व्यासपीठावरून बसून आनंद घ्या. इतक्या सारा मोठा मंच आपल्यासाठी बनवलेला आहे. 8 धावा. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला मात्र ड्राईव्ह केलं गेलं. सिंगल या ठिकाणी प्राप्त होताना पाहायला मिळत आहेत. 1 धाव येतात. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 9 रन. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1.3 ओव्हर्स. गोलंदाज रेडी आहेत. पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल फेकण्यासाठी दीपेश. स्ट्राईक वरती ओमकार. पुढचा बॉल. कडक स्ट्रोक. क्षेत्ररक्षक परंतु लाजवाब फिल्डिंग. काय फिल्डिंगचा नजारा पाहायला मिळाला. बॉलला अडवलं गेलं. सर्वाधिक महत्वाची भूमिका जी जबाबदारी आणि जिम्मेदारी तुमच्यावरती काय आहे तर बॉलला अडवणं आणि ते मात्र बॉलला अडवत असताना पाहायला मिळालेले आहेत. धावसंख्या 9. कडक स्ट्रोक आहे. पुन्हा क्षेत्ररक्षक आहेत. आता बॉलला अडवलं गेलं. पुन्हा चांगल्या क्षेत्ररक्षणाचा नजारा या ठिकाणी पेश करत असताना पाहायला मिळाले. सागर यांच्या माध्यमातून मात्र बॉलला अडवलं गेलं. धावसंख्या धावफलकावरती 10. 10 रन. लॉस ऑफ 1 विकेट्स आफ्टर 1.5 ओव्हर्स. लास्ट बॉल. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहिलं मोठं पटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये ब्लेड ऑन होतोय आणि फलंदाज बाद होईल. आणखीन एका विकेटचं पतन. फलंदाज परतेल. यश माघारी. थँक्यू. चला नवीन गोलंदाज झाला जोगीत. ड्राईव्ह केला यावेळी बॉलला. 1 धाव मात्र या ठिकाणी प्राप्त करताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या मात्र 1 ने पुन्हा एकदा वाढली गेली. धावसंख्या धावफलकावरती 11. 11 लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 2.1 ओव्हर्स. गोलंदाज मैदानावरती रेडी आहेत. षटकातील 5 बॉलचा काळ अजूनही येणं बाकी आहेत. अरे पुढचा बॉल. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं. पुन्हा एकदा सन्मान देण्यासाठी भाग पडलेत. 1 धाव या ठिकाणी कंप्लीट होईल. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 12. चेंडूचा कट संपला गेला 2. बाद. यावेळी फलंदाज बाद. आणखीन एका विकेटचं पतन. गॉन. थँक्यू. सिद्धू आहेत आमचे मित्र आहेत त्या ठिकाणी आणि सध्या आता कॅमेरामध्ये त्यांनाही कॅप्चर केलंय. डान्स करत असताना सध्या पाहायला मिळतात. एन्जॉय करतात. प्रत्येक जण एन्जॉय करतात. धावा 12 आहेत. 12 वरती 3 विकेट आहेत. 2.3 ओव्हरचा खेळ संपलाय. अजूनही या ठिकाणी आपण पाहिलं तर 3 बॉलचा खेळ बाकी आहेत. सुमित आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर किरण मैदानावरती आहेत रेडी. हो यावेळीचा बॉल आपण पाहिला. सुंदर बॉल. अंपास लेग बायचा इशारा करतात. लेग बायच्या सहाय्याने 1 धाव या ठिकाणी ऍड होईल. धावा धावफलकावरती जाऊन पोहोचतात. त्या मात्र 13 ऑन दी बोर्ड्स लगावले गेलेत. तेरा धावा 3 गडी बाद. आता पंच देखील इशारा करतात. लेग बाईज ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत क्रिकेटच्या खेळामध्ये. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर सिंगल प्राप्त होईल. 1 धाव मात्र या ठिकाणी ऍड होताना पाहायला मिळत आहेत. धावा धावफलकावरती लगावले गेले आहेत 14. 14 रन. लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 2.5 ओव्हर्स. लास्ट बॉल. शेवटचा बॉल आहे. एमसीसी प्रथमतः बॅटिंग करतोय सध्याच्या घडीला मैदानावरती. डीजे थँक्यू. शेवटचा बॉल आहे. क्लीन बोर्ड. फर्निचर डिस्ट्रॉय. बॅटर सुमितला परतावायला गेल तंबूच्या दिशेने. 4थ्या विकेटचं पतन. धक्का आहे. धावफलकावरती 4 विकेट गमवावे लागल्यात. रन आहेत 14.
थँक्यू. चला मैदानावरती पुन्हा जाऊयात. आजचा दिवस जर पाहिला तर शुक्रवारचा दिवस, फ्रायडे, या स्पर्धेचा दुसरा दिवस आपण पाहतायत. पहिला बॉल हलक्या चेंडूला मात्र फक्त ढकलून दिलायत. एक धाव मात्र या ठिकाणी आपल्याला प्राप्त होताना पाहायला मिळतात. एका धावेने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती लगावल्या गेल्या धावसंख्या 15. 15 लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर 3.1 ओव्हर्स. थोडासा फ्लाईट देण्याचा प्रयत्न खेळून काढलाय. सिंगल मात्र या ठिकाणी कन्वर्ट होत आहेत. धावसंख्या 1 ने वाढली गेली. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 16 धावा. यानंतर होणारा मॅच आहेत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचं आहेत. स्वासिक आणि ओमसाई मनवेलपाडा. टीम स्वासिक कॅप्टन आणि टीम ओमसाई मनवेलपाडा आपण या टॉससाठी आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु लाजवाब काय कॅच टिपला आहेत. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा पाहायला मिळाले. जयेश पाटील होते आणि जयेश पाटीलला कॅच टिपत असताना फलंदाज बाद. विकेटचं पतन गॉन. थँक्यू. पहा ऍक्शन रिप्ले पहा स्क्रीनवरती. इंटरेस्टिंग ऍक्शन रिप्ले. वॉटरफील्ड अगदी स्वतःला जोखून दिलं, ड्राईव्ह केली आणि कॅच टिपत असताना फलंदाज बाद. जयेश पाटील यांची कॅच कार्बन कमाल कॅच या स्पर्धेमध्ये ठरू शकतात आणि टीमचा कॅप्टनही आहे तो. पुण्याला मात्र फटका खेळलाय, परंतु आता दोन क्षेत्ररक्षकांना भेदत रुकेश यांच्या बॅटमधून कडक लाजवाब चौकार. थँक्यू. चला चौकाराला धावसंख्या धावफलकावरती 20. 4 बॉलचा खेळ संपलाय. पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल. महत्वाचा मॅच होईल. चला परब बुवा, परब काकात परब बुवा आहेत आणि प्रसिद्ध भजन मंडळ म्हणून त्यांचं आपण पाहिलेलं आहे. तर त्यांच्यासोबत होईल या पुढच्या मॅचचा टॉस. समोर उभे असलेल्यांना विनंती आहे थोडंसं बाजूला, सर्वांनी बाजूला व्हा. पुन्हा एकदा मी थोडंसं बाजूला करतो. त्याचं कारणही आहे कॅमेरा हा तुमच्या दिशेने आलेला आहे. लहान मुलं समोर जे आहेत त्यांना विनंती आहे सर्वांनी, लहान मुलं बाजूला व्हा, सर्वांनी बाजूला व्हा. लहान मुलं सर्व पाठीमागे व्हा. हरीश लहान मुलांना सर्वांना बाजूला घ्या. धाबा 20. 20 रन 6 विकेट. टॉस या ठिकाणी केला जातोय. नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी केला जातोय या मॅचचा आणि टॉस आहे तो टॉस या ठिकाणी जिंकलाय टीम स्वासिकनं. आर्चिस टॉस मात्र जिंकलेला आहे. काही डिसिजन आहेत आपल्यापर्यंत या ठिकाणी कळवलं जाईल. 1 धाव या ठिकाणी प्राप्त होताना पाहायला मिळतात. पहिला डाव समाप्त झाला. पहिल्या डावामध्ये रन बनवल्या गेल्यात 21 धावा. धावफलकावरती बनवल्या 6 गडी बाद. काही जण बरोबर आपण पाहिलं तर आता कॅमेरा आमचा जयेश सुद्धा घडीला आहेत. बिल्डिंगच्या अगदी वरून देखील काही जण या मॅचचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतायत. जिथे किरण शेट्टी सध्या मॅचचा आनंद घेत आहेत ते देखील आपण पाहिलं तर या मॅचचा आनंद घेत असताना आपण त्यांना पाहू शकतात. 4थ्या मजल्यावरून या संपूर्ण मॅचचा त्या आनंद घेत आहेत. धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात 21. करायच्यात रन मैदानावरती 22 रन 22. यज्ञेश्वर पाटील सभापतीचा आहे आम्हाला आधार. नगरसेवक सदानंद दादा साथ त्याची ती खंबीर. क्रिकेटचा बोलबाला साऱ्या विभागात घुमला. काटाईचा संघ हा नवा रूपाला आला. माऊली चषक थँक्यू. माऊली चषक, माऊली क्रिकेट संघ, बहुजन विकास आघाडी पुरस्कृत सभापती चषक आदरणीय कर्तव्यदक्ष सभापती मान्य श्री यज्ञेश्वर अनंत पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली चालणारी स्पर्धा आणि त्यांचा वाढदिवस येत्या रविवारी 17 तारखेला आपण वाढदिवसाचा दिवस पाहणार आहोत. आणि उद्याही कोपरीच्या त्या श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरीच्या मैदानावरती सुरू होत आहे. आग्रिकोली सांस्कृतिक क्रीडा मंडळ ठाणे पालघर मुंबई विभाग अंतर्गत श्री गणेश घासकोपरी मास्टर्स 40+ आग्रिकोली स्पर्धा असणार आहेत आणि त्याचंही उद्या सकाळी ओपनिंग सेरेमनी पार पडेल आणि ती स्पर्धा रविवारी संपणार आहेत. लक्ष मैदानावरती जर पाहिलं तर 22 आहेत. काल समर्थ 14-32 संघानं 22 धावा डिपेंड केल्यात. आज होतील की नाही होणार याची चर्चा रंगेल. पहिला बॉल ओमकारचा पहिला बॉल ड्राईव्ह केलाय. सेन्सिबल क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न मैदानावरती करतायत जोगीत. एका बाजूला जोगीत आणि दुसऱ्या बाजूला जयेश. नेक्स्ट मॅच होईल स्वासिक वर्सेस ओमसाई मनवेलपाडा. पुढचा आवाज आहे तो देखील आपल्याला ऐकू येणार पुढच्या मॅच मध्ये. 1 धाव या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळतात. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती लगावल्या गेल्यात. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 2 विदाउट लॉस. 22 मध्ये 20 धावेची गरज आहे. स्ट्राईक वरती जोगीत मागील मॅचचे हिरो आहेत. मागील मॅच मॅन ऑफ द मॅच पुरस्कार दे. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहिलं तर
अगदी डिफेन्सिव्ह मध्ये पद्धतीनं ड्राईव्ह या ठिकाणी मात्र पाहायला मिळालात आणि या ड्राईव्हच्या माध्यमातून सिंगल प्राप्त होतं. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 3. पुढचा बॉल यावेळी पुन्हा एकदा आपण पाहिलं तर ड्राईव्ह केला गेला, सिंगल मात्र प्राप्त होताना पाहायला मिळत आहेत. 1 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढल्या. धावसंख्या धावफलकावरती 4 विदाउट लॉस. 20 बॉलमध्ये 18 धावेची गरज आहे. गोलंदाज रेडी आहेत. अंपायर आता वॉर्निंग देत आहेत तिथे गोलंदाजाला. फुलटच बॉल आहे, फुलटच बॉलला मात्र कन्वर्ट केलाय. पुन्हा एकदा सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळत आहेत. 1 धाव मात्र या ठिकाणी येत आहेत. 1 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 5. लास्ट बॉल या ठिकाणी शिल्लक असणार आहेत या ओव्हर मधील. ओमकार मैदानावरती रेडी, स्ट्राईक वरती जयेश. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. शेवटच्या बॉलवरती सिंगल आल्यात. पहिल्या 6 बॉलमध्ये धावा धावफलकावरती आल्यात. 6 रन पाहायला मिळत आहेत. एक ब्रेक मध्ये संगीत. थँक्यू. 18 बॉलचा खेळ, 16 धाव्यांची गरज आहे. हरे दादा आपलं स्वागत आहे पुन्हा एकदा या क्रिकेटच्या नगरीमध्ये. क्रिकेटच्या किती प्रचंड फॅन, क्रिकेटच्या प्रचंड आवडते आणि अंडरम पासून ओव्हरमचा तो प्रवास, क्रिकेट सातत्याने खेळणं, कोचिंग करणं, आपल्या परिसरातील खेळाडूंना मात्र पुढे घेऊन जाणं, ह्याही गोष्टी त्यांच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहिलेल्या आहेत आणि त्यांचं पुन्हा एकदा व्यासपीठावरती आगमन होताना पाहायला मिळत आहेत. यावेळेचा बॉल ड्राईव्ह करायचा प्रयत्न. रुकेश होते. कदापि बॉल जर हातामध्ये आला असता तर एक गोष्ट मैदानावरती घडली असती. विकेटचं पतनही झालं असतं, डॉटही आला असता आणि समोरच्यावरती प्रेशरही आला असता. ह्याही गोष्टी होत्या आणि स्ट्राईकही कदापि जोगेतकडे नाही आली असती. ह्याही गोष्टी होत्या. परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे. काही गोष्टी नाही सांगून चालणार, मैदानावरती तुम्हाला करून दाखवायच्या आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा रेडी आहेत. 17 मध्ये 15ची गरज आहे. हलक्या दाना चेंडूला मात्र पुन्हा ड्राईव्ह केलाय. डिफेन्सिव्ह पद्धतीने पुश करण्याचा प्रयत्न, जेंटल पुश या फटक्याला अगदी म्हटलं गेलंय. पुश करो और खुश रहो, हे मात्र सध्या मैदानावरती सुरू आहे. पुन्हा मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. 1-1 धावेनं संघाचं स्कोर कार्ड चालू ठेवण्याचं काम जोगित आणि जयेश करतायत. आणि जोगित आणि जयेशचा जर पहिला दोघांचा जय जर पाहिला ना, जोगीचा जय आणि जयेशचा पहिला जय आहे तो जर्नीनं सुरुवात होतोय. ही जर्नी आहे, सभापती चषकाची जर्नी आहे. या जर्नीमध्ये कोण जिंकेल नाही माहीत, पण रविवारी परफेक्ट माहीत पडेल या ट्रॉफीवरती कोण आपला धीरज गाजवेल. जर्नी स्टार्ट आहे मोरेगाव चॅलेंजरची. जोगीत आणि जयेश यांची जर्नी. विकेट किपर चुकल्यात पाठीमागे. सिंगल या ठिकाणी प्राप्त होताना पाहायला मिळतात. 1 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 10 करायच्यात. अजूनही रन 12. पाहूया काय घडेल. बॅटची एज होती, थोडंसं विकेट किपर पासून दूर होता, पण एफर्ट चांगले होते. लाईट्स देखील या ठिकाणी फ्रंट लाईन आता ऑन होताना पाहायला मिळत आहेत. सिंगल पुन्हा मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. 1 धाव या ठिकाणी येतात. 1 धावेने संघाची धावसंख्या 11. 13 बॉलचा खेळ. 13 बॉलमध्ये 11 धावेची गरज आहे मॅचला जिंकण्यासाठी. 13 मध्ये 11. फटक्या छान खेळला, ड्राईव्ह केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक होते, बॉलला अडवला गेलाय. धावसंख्या धावफलकावरती लगावल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 2 ओव्हरमध्ये रन आल्यात 12. आता 2 ओव्हरमध्ये रन करायचे आहेत 10 रन. येस, बॅटिंग पॉवर प्ले आहे तो मैदानावरती घेतलाय. बारा चेंडूचे खेळ, 10 धावेची गरज आहे. गोलंदाज रेडी आहेत. पहिला बॉल पुन्हा डिफेन्सिव्ह पद्धतीने पुश करण्याचा प्रयत्न, जेंटल पुश पुन्हा मैदानावरती पाहायला मिळालात. 11 बॉलचा खेळ आहे. 11 बॉलमध्ये विजयासाठी 9 धावेंची अजूनही इथून गरज आहे मॅचला जिंकण्यासाठी. काय घडेल याच्यावरती सध्याच्या घडीला चर्चा रंगलेली आहे. माऊली क्रिकेट संघ आयोजित सभापती चषक 2024 वर्ष दुसरं, पर्व दुसरं. सिंगल पुन्हा मात्र मैदानावरती पाहायला मिळाली. 1 धाव या ठिकाणी घेतली गेल्यात. धावा धावफलकावरती 14. 10 बॉलचा खेळ, 8 धावेंची गरज. पाठीमागे आपल्याला पाहिलं तर अंडपाव, आमलेट्स, सँडविच तुमच्यासाठी सर्व काही ठेवलं गेलेत.
पण स्वतःच्या खिशामधून तुम्हाला पैसे खर्च करावे लागतील तर ते तुम्हाला मिळणार आहे. 10 मध्ये 8 डावीची गरज आहे. फटका खेळलाय पुण्याचा फुलटच बॉल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न सिंगल या ठिकाणी प्राप्त. 9 चेंडूचा खेळ 9 चेंडूमध्ये विजयासाठी आता धावेची गरज आहे. 7 सिंगल न मात्र मॅच पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला सुरू आहे. 9 मध्ये 7. सोडून दे यावेळेचा बॉल आपण पहिलं हलक्या तर चेंडूला फक्त ढकलून दिलाय. एक धावेनं माहित आहे जास्त काही करायचं नाही. सिंगल घ्यायची, स्ट्राईक रोटेशन करायची, दुसऱ्या बाजूला जायचं, थांबायचं, ह्याच गोष्टी सध्या मैदानावरती सुरू आहेत. 8 बॉलचा खेळ आहे आणि 8 बॉल मध्ये विजयासाठी रन करायचे 6. 8 बॉल मध्ये 6. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला गेलाय. पुन्हा एकदा मात्र मैदानावरती खेळला गेलाय. आता येणारे बॉल असतील मैदानावरती 7 आणि 7 बॉल मध्ये विजयासाठी रन करायचे 5. 7 चेंडू आणि 5 धावींची मैदानावरती गरज आहे. आतापर्यंत 17 बॉल मध्ये 17 धावा घेतल्या गेल्यात, हेही महत्वाचं आहे. आणि त्या देखील 17 सिंगल आहेत, हेही विशेषतः महत्वाचं आहे. म्हणजे 17 बॉलवरती 17 सिंगल आलेले आहेत. इथे एकही धाव एक्स्ट्रा नाहीत, एकही धाव अतिरिक्त स्वरूपाचे नाही आलेले आहेत, हेही महत्वाचं पाहायला मिळालेलं आहे. आणखीन 17ला 1 मध्ये ऍड केलं तर 18 बॉल मध्ये 18 रन ह्या बॅटर दोन्ही बॅटरच्या माध्यमातून सिंगलच्या माध्यमातून घेतल्या गेल्यात. जोगित यांच्या बॅटमधून 9 चेंडू मध्ये 9 आणि जयेश यांच्या बॅटमधून 9 चेंडू मध्ये 9. आता करायचे आहेत 6 मध्ये 4 रन. शतरंज के खेल का अरे चलता सिक्का जहां वहां इसके नाम का. हे बंदा है एकदम सबके. थँक्यू. वेलकम बॅक सर्वांचं पुण्याचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहताय द बहुजन विकास आघाडी प्रेझेंट माऊली क्रिकेट संघ आयोजित सभापती चषक 2024 अंडरआर्म बॉक्स डे नाईट क्रिकेट स्पर्धा आपण सर्वजण पाहत आहात. क्रिकेटचा अभूतपूर्व हा सोहळा सध्याच्या घडीला मैदानावरती सुरू आहे. 6 बॉल मध्ये विजयासाठी 4 धावींची गरज आहे. गोलंदाजाला धावा रोखायच्या आहेत, बॅट्समॅनला मैदानावरती बनवायच्या आहेत. अम्ब्रेला टाईप क्षेत्ररक्षण आता मैदानावरती सजवलं गेलंय. नो 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 ना मुन्ना ना, ये नाही करणे काय. पहिल्या बॉलवरती नो आणि नो वरती +1. एकूण 2 धावा वाढल्या गेल्यात. धावसंख्या धावफलकावरती आता विजयासाठी हव्या आहेत इथून फक्त आणि फक्त 2. पण फक्त म्हणून चालेल का तर नाही चालणार. प्रयत्न तुम्हाला मैदानावरती करायचे आहेत. 100% एफर्ट हे तुम्हाला मैदानावरती द्यायचे आहेत. पाहूया कोण देईल आज. 6 मध्ये 2. 6-2. फुलटच बॉल आहे, खेळलाय. पुण्याचा फटका मात्र छानरीत्या खेळलाय. धावचीची संधी एकाच ऍक्शन मध्ये थ्रो करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. खास करून ओमकार यांच्या माध्यमातून एक धाव पुन्हा एकदा मैदानावरती मिळाली. शेवटचा आता एका धावीची गरज आहे. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. खेळला फटका छान खेळलाय आणि इथून मात्र सिंगल प्राप्त करत असताना पाहायला मिळाले. जयेश यांनी 1 रन घेतलेले आहेत. मॅच जिंकलाय, सामना जिंकलाय टीम मोरेगाव चॅलेंजर्सनं. दुसरा मॅच आहे तो दुसरा मॅच मैदानावरती जिंकलाय आणि MCC संघाला पराभवाच्या छायेमध्ये जावं लागलं या मॅच मध्ये. परंतु तुम्हाला देखील पुढच्या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाईल तो खेळाडू आहे ज्यानं बॅटिंग केली, रन बनवलं, ज्याने गोलंदाजी करताना ज्याने विकेट घेतली, विकेटही घेतल्या, बॅटिंगही केली, तो खेळाडू आहे